नमस्कार, मी सुवर्णा. दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात आपण करणार आहोत जालन्यातल्या आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले या बातमीने किंवा त्यांच्या समोर काय घडलं या बातमीने. जालन्यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच जिल्हाधिकारी कार्यालयात जमावबंदी आदेशाचीच पायमल्ली झाल्याचं बघायला मिळालं. 50% विद्यार्थी मर्यादा ठेवून शाळा आणि क्लासेस सुरू करण्याच्या मागणीचं निवेदन देण्याकरता जवळपास 400 ते 450 500 पर्यंत शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले होते. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. एकीकडे जमावबंदीचा हवाला देत डीपीडीसी बैठकीनंतरची पालकमंत्र्यांची पत्रकार परिषद सुद्धा रद्द करण्यात आली. पण दुसरीकडे मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात आरोग्यमंत्री आणि माजी राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच जमावबंदी आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडाला. साधारण 400 ते 500 शिक्षक निवेदन देण्याकरता जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले होते. पण ही इतकी प्रचंड गर्दी की जमावबंदी या आदेशाचं तर उल्लंघन झालंच, मात्र सोशल डिस्टन्सिंगचाही पुरता फज्जा उडाला. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर स्वतः आपल्या सोबत आहेत. खोतकर साहेब, हा सगळा काय प्रकार झाला? तुम्ही आणि स्वतः राजेश टोपे आपण दोघं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित होतात का? आणि आपल्या समोर इतकी मोठी गर्दी होती, सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडालेला बघायला मिळाला. तुमची काय प्रतिक्रिया? नाही, मुळामध्ये मी आणि पालकमंत्री महोदय उपस्थित होतो हे खरं आहे. परंतु आपण म्हणता त्या पद्धतीनं 500 शिक्षक वगैरे काही नव्हतात. तिथं एक 150 महिला जवळपास आल्या असतील. शिक्षिका 100 फार होतील, 50 ते 60 महिला शिक्षिका होत्या. आणि तिथं जे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ना त्या कारणाने येणारे लोक जे असतात ते लोक पालकमंत्री आणि आम्ही तिथे गेल्यामुळे सर्व एकत्र झाले आणि त्यामुळे ती गर्दी आपल्या त्या ठिकाणी वाटली. प्रश्न असा आहे की राज्यातल्या 40,000 विना अनुदानित ज्या शाळा आहेत या शाळाच्या शिक्षकांच्या संदर्भातला हा विषय आहे. आणि 40,000 शाळा आणि त्यातले जवळपास 10 लाख शिक्षक, त्यातल्या महिला शिक्षिका 7 लाख आणि पुरुष शिक्षक जवळपास 3 लाख आणि त्यातून पुन्हा कामगार, सफाई कामगार असतील, ड्रायव्हर असतील, हे जवळपास 50,000 असतील त्यामध्ये. आणि त्यामुळं एवढ्या लोकांचा हा प्रश्न आहे की त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला एक तर आता गेले 2-2.5 वर्ष आम्हाला विद्यार्थी शाळेत येत नसल्यामुळे आम्हाला फीस कोणी देत नाही आणि आमचा पगार होत नाही. 3 वर्षापासून. खोतकर सर, या सगळ्यांचं म्हणणं अगदी जेन्युइन जरी असलं तरी सुद्धा सरकारने घालून दिलेले जे निर्बंध आहेत ते एकतर त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत किंवा ते नियम हे सगळेजण सिरियसली घेत नाहीत असं म्हणायचं का? कारण गर्दी तर झाली होती. नाही, शिक्षक म्हणल्यानंतर ते पाळायलाच पाहिजे होतं आणि ते पाळलंच गेलं पाहिजे या मताची आम्ही त्यांनी भावना त्यांच्या होत्या. त्यांनी खतर 50 लोकांनी एकत्र यायला नको होतं. पण त्या पालकमंत्री महोदयाची भेट घ्यायची म्हणून सर्वांनाही थोडंसं लांब उभा करायला पाहिजे होतं. अगदी बरोबर. कारण आपण सगळे इतकं पोटतिडकीनं सांगता आहात सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क लावा, पण इथे मात्र आपल्या सगळ्यांसमोर व्यथा जरी ते मांडायला आलेले असले तरी ते मात्र चित्र दिसलं नाही. हा, अगदी खरं आहे तुमचं म्हणणं. आम्ही सहमत आहे तुमच्या मताशी. परंतु त्या त्यांच्या भावना होत्या आणि ते खूप गेले 3 वर्षापासून या विषयाला घेऊन आता ते खत्र बांधतात आणि त्यामध्ये काही तोडगा काढता येतो का? त्यांचं म्हणणं होतं की चित्रपटगृह 50% चालू आहे, थिएटर्स 50% चालू आहे. तर आमच्या शाळा जर जे विद्यार्थी येत असतील, जे पालक विद्यार्थ्याला पाठवत असतील शाळेमध्ये, अशा विद्यार्थ्याला घेऊन जर आम्ही शाळा सुरू केल्या तर आमच्याही पोट्या पाण्याचा प्रश्न निघेल आणि विद्यार्थ्याला सुद्धा शिक्षण मिळेल असा एक त्यांचा हेतू त्या पाठीमागचा होता. मला असं वाटतं की अन्यथा या विषयाला घेऊ नये माझी विनंती. नक्की. अर्जुन खोतकरजी, धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात त्याबद्दल. मागणी जरी रास्त होती, म्हणणं जरी त्यांचं योग्य होतं तरी सोशल डिस्टन्सिंग त्यांनी पाळायला पाहिजे होतं, नियम पाळायला पाहिजे होते. ते स्वतः शिक्षक आहेत असं अर्जुन खोतकर सुद्धा मान्य करतायत. पण अन्यथा घेऊ नका, या सगळ्या विषयाकडे अन्यथा बघू नका असं त्यांचं म्हणणं आहे. बातमी आता आपण बघणार आहोत न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. दौंड तालुक्यामध्ये महावितरणनं थकीत वीज बिलापोटी सुरू केलेली कारवाई थांबवलेली आहे. त्याचप्रमाणे जप्त केलेले शेतकऱ्यांचे कृषी पंप आणि साहित्य विनाअट शेतकऱ्यांना परत केले जाणार आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी सातत्यानं लावून धरलेली होती. त्यांचा जो आक्रोश आहे, त्या शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते आम्ही न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचवलेलं होतं. महावितरण विभागानं शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिलापोटी शेतकऱ्यांचे स्टार्टर आणि पॅनल बॉक्स
उचलून घेऊन जायला सुरुवात केलेली होती। काही शेतकऱ्यांनी स्टार्टर आणि पॅनल बॉक्स घेऊन जाऊ नका अशी विनवणी केल्यानंतर सुद्धा कारवाई सुरूच होती। याबाबतची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली। या बातमीनंतर शेतकरी, महावितरणचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्यामध्ये दौंड पोलीस ठाण्यामध्ये बैठक झाली। या बैठकीत महावितरणची कारवाई थांबवण्याचा निर्णय झालेला आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं बेकायदेशीरपणे घेऊन गेलेले कृषी साहित्य महावितरण परतही करणार आहे। दरम्यान या प्रकरणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र सुद्धा लिहिलेलं आहे। शेतकरी मंडळी यांचे पोलीस स्टेशनमध्ये बैठक घेतली आणि एमएसएस मुद्दा होता, लाईट बिलचा बद्दलचा मुद्दा होता। तर शेतकऱ्यांनी विनंती केली, शेतकऱ्यांनी लाईट बिल भरलेलं आहे आणि थोडे बहुत काय शेतकरी भरायचे राहिलेले होते, परंतु त्यांना सवलत देऊन त्यांच्या ऐपतीप्रमाणे वीज बिल भरून घ्यावं अशा प्रकारचा तोडगा निघालेला आहे आणि सर्वांचं साहित्य परत देण्याचं ते ठरलेलं आहे, त्यांनी देतो म्हणून सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारचं बैठकीमध्ये ठरलेलं आहे आणि याच्यापुढे काळामध्ये सुद्धा की ज्या कायदेशीर गोष्टी आहेत जनतेने सुद्धा आणि MSEBने सुद्धा या कायदेशीर गोष्टी दोघांनी पाळाव्या असं आमचं ठरलेलं आहे। हा शेतकऱ्यांच्यावर परत अशा प्रकारे अन्याय करू नका अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। तुम्ही बेकायदेशीर वागू नका आणि आमचा मान सन्मान दुखावेल असं कृत्य करू नका आणि हा शेतकऱ्यांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधातला लढा सतत संघर्षाने न्यूज 18 लोकमतने सतत गेल्या 2-3 महिन्यापासून हा संपूर्ण राज्यातला शेतकरी कसा नाडला जातो हा याचा प्रत्यय आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दाखवला। आम्ही चॅनलचे मनापासून आभार मानतो या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने। एसटी कर्मचाऱ्यांचं जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत माघार नाही असा पवित्रा बीडमधील एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे। पगारवाढ किंवा इतर मागण्यांपेक्षा विलीनीकरण करणं महत्त्वाचं आहे अशी भूमिका या एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। सरकार आपली फसवणूक करतंय, सरकारशी चर्चा करणाऱ्या संघटनांवर आपला विश्वास नाही असं एसटी कामगारांनी सांगितलं। बीडमधली ही दृश्य आपण बघतोय, पण वेगवेगळ्या शहरांमध्ये जे एसटीचे कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत, मग ते औरंगाबाद असेल, मुंबईचा आझाद मैदान असेल, अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये अजून सुद्धा म्हणजे बैठक झाल्यानंतर आणि बैठक होऊन एक 4-5 तास उलटून गेले तरी सुद्धा सगळे कर्मचारी विलीनीकरणावर ठाम आहेत। कुठल्याही संघटनांना आम्ही जुमानत नाही, त्या आमच्या नेतृत्व करत नाहीत। आम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांनी उभं केलेलं हे आंदोलन आहे आणि विलीनीकरणाशिवाय आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका या सगळ्या कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे। ही दृश्य बीडमधून। गेल्या 68 दिवसापासून एसटीचे कर्मचारी संपावरती ठाम आहेत। आज खुद्द शरद पवार यांनी देखील आवाहन केलेलं आहे। अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतलेली, मात्र तरी देखील त्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीवरती बीडचे कर्मचारी ठाम आहेत। माझ्यासोबत कर्मचारी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत नेमकं काय म्हणणं आहे। पत्रकार परिषद झाली, पवार साहेबांनी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला आवाहन केलेलं आहे, काय तुमचं म्हणणं आहे? खरं तर आमची आज चूकच झाली की आम्ही ह्या पत्रकार परिषद किंवा आजच्या बैठकीवर लक्ष ठेवून होतो, तर आमचा भ्रमनिर्माण होणारच होता 100% हे आम्हाला माहीत होतं। पण तरी पण आम्हाला कुठेतरी वाटत होतं की कर्मचाऱ्याच्या आणि जनतेची लालपरी चालू हो ह्या हिशोबाने समज आम्हाला वाटत होतं की कुठेतरी शरद पवार साहेब कुठेतरी आम्हाला न्याय देतील आणि जनतेला एसटी चालू करून न्याय देतील। पण पवार साहेबाला जनतेची तर नाहीच नाही, कर्मचाऱ्याची तर नाहीच। काय तुमचा निर्णय असेल आणि आंदोलनाच्या बाबतीत काय बोलता? सर्वात महत्त्वाचं आंदोलन जे आमचं दुखोट्यात चालू आहे हे जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत हे चालूच राहील। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की वारंवार माननीय परिवहन मंत्री महोदय माननीय मुख्यमंत्र्याकडे भेटायला जाण्यासाठी मुख्यमंत्र्यावर मीटिंग न करता जे शरद पवार साहेब महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही संविधानिक पदावर नसताना त्यांच्याबरोबर वारंवार मीटिंग घेतली जाते। परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मला असा उपस्थित करावा वाटतो की फक्त पवार साहेबांना त्यांची संघटनाच वाचवायची का, कामगार संघटना की ज्या संघटनेची मान्यता गेलेली आहे। आणि ते वारंवार नेहमीच म्हणायचे की कर्मचाऱ्यांशी चर्चा करणं शक्य नाही, संघटनेशी चर्चा करायची आणि मान्यताप्राप्त बरोबर करायची। मग आज मान्यताप्राप्त संघटनेची मान्यता गेलेली असताना त्यांनी कुठल्या बेसवर त्या संघटने चर्चेत आणि आम्ही सर्व महाराष्ट्रातील 250,000 कर्मचाऱ्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की ज्या आज 22-23 संघटना आहेत त्या सर्व संघटना आम्ही वाऱ्यावर सोडलेल्या आहेत। आम्ही ते संघटना मुक्त आहोत, एकही संघटना डेपोमध्ये नाही। 68 दिवसापासून तुम्ही इथं बसलेला आहात, आज काय भूमिका असेल? आज आम्हाला वाटलं होतं की आज आपले
शरद पवारजी साहेब लाईव्ह आलेले आहेत. आम्हाला कुठंतरी आशा होती की ते आमच्या बाजूने कुठंतरी कर्मचाऱ्यांच्या बाजूने न्याय देतील, पण आम्हाला परत शरद पवार साहेबांनी निराश केलंय. त्यांनी आम्हाला काही न देता उलट आहे त्याच दिलेल्या वेतनवाढीत कामावर या म्हणून सांगितलंय. तरी पण आम्ही कामावर येणार नाहीत, कारण आमचा जो दुखवटा आहे तो आमचा दुखवटा पगारीसाठी आणि वेतनवाढीसाठी नाही, तर आमचा दुखवटा फक्त विलिनीकरणासाठी आहे. जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाहीत आणि माघारी घेणार नाही. सगळ्यांना कामावर घ्या, जे म्हणजे की ज्यांची सेवा समाप्ती झाली, बडतर्फ झालेत, ह्यांना सगळ्यांना सन्मानपूर्वक कामावर घ्या, विलिनीकरण करा, तेव्हा आम्ही सर्व कर्मचारी सन्मानपूर्वक कामावर येऊ. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. पुण्यातल्या शिवाजीनगर डेपोतून आज तब्बल 62 दिवसांनंतर पहिली एसटी रवाना झाली. मात्र या एसटीचा चालक कंत्राटी चालक असल्याचं सांगत संपकऱ्यांनी आपला दुखवटा आंदोलन सुरूच ठेवलंय. त्याचप्रमाणे शरद पवारांसोबत बैठक घेणाऱ्या कर्मचारी संघटनेच्या नेत्यांवर आपला विश्वास नसल्याचं कर्मचारी सांगतायत. स्वारगेटप्रमाणे शिवाजीनगर बस डेपोमध्ये आज महामंडळाने गाडी काढली. पहिली औरंगाबादला गेली, एशियाड होती ती, पण त्यावरचा ड्रायव्हर हा कंत्राटी होता. हे जे परमनंट ड्रायव्हर आहे, एकही ड्रायव्हर अजूनही कामं आलेला आहे. शिवाजीनगर डेपोवर आता आपण आहोत, यांचं आंदोलन संपोस दुखवटा म्हणून त्यांच्या भाषेत तो सुरूच आहे. आणि दुसरीकडे मुंबईत सगळे युनियनचे लीडर्स, खरं तर मान्यताप्राप्त संघटनेची मान्यता रद्द झालेली आहे, त्यामुळे तसं त्याला काही अर्थ नाही कामगारांच्या भाषेत. तरी पण ते पवारांकडे गेलेत आणि ते मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात. पण मूळ कामगारांना जे कामावर नाहीत, दुखवट्यात आहेत, त्यांची काय भूमिका आहे आपण त्यांना विचारूया. सगळीकडनं प्रयत्न होत आहेत तुमचं आंदोलन म्हणून काढण्याचे. निश्चितपणे आज जसं आता आपण सांगितलं की सह्याद्री अतिथीगृहावर माननीय शरद पवार साहेब, माननीय परिमंत्री श्री अनिल परब साहेब व ज्या बाकीच्या संघटना आहेत त्या संघटनांचे स्वयंघोषित नेते यांनी आज ती बैठक घेतलेली आहे. आणि त्या बैठकीमध्ये जसं त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही हे करतो ते करतो, आम्ही आमच्या सभासदांशी बोलू. पण मला हे सांगताना अत्यंत आनंद होतो आहे की मागील जे 28 तारखेला जे आपण उपोषण झालं होतं त्या उपोषणाच्या नंतरच या सर्वच्या सर्व संघटनांना कर्मचाऱ्यांनी नाकारलेलं आहे. आम्ही तर कामावर जाणार नाहीये, जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत कामावर जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट, आता जे ड्रायव्हर आणलेत हे कॉन्ट्रॅक्टी पद्धती आणलेले आहेत, यांना पूर्ण 40 दिवसात ट्रेनिंग दिलेले नाहीये. आणि हे नाही का, काही ड्रायव्हर तर आमच्या इथे एक शिवाजीनगरला एक अपंग ड्रायव्हर आलेला आहे आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू झालेला आहे. तरी म्हणजे काल जी घटना घडली त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये हीच आमची एक ईश्वर चरणी प्रार्थना राहील. मधला तोडगा काय आता? तुम्ही तुमच्या आंदोलनावर ठाम आहेत, महामंडळाला एसटी सुरू करायची, नेते लक्ष घालतात, बैठका होत आहेत. आम्हाला या बैठकीकडनं कुठलीही अपेक्षा नाहीये आणि आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम आहोत. आम्हाला विलिनीकरणाशिवाय दुसरा पर्यायच नाही, एवढंच सांगेल मी. रोहित, पुढची भूमिका काय? पुढची भूमिका आहे जोपर्यंत लाईव्ह आम्हाला सदावर्ते साहेब येऊन सांगत नाही की आता आपण सगळ्यांनी कामावर जावं, तोपर्यंत आम्ही कुणीही कामावर जाणार नाही. पुढची एकही ड्रायव्हर कामावर नाही, एकही ड्रायव्हर कामावर जाणार नाही. तोडगा हाच आहे सर की नाही का, त्यांनी प्रत्येक डेपोतला एक प्रतिनिधी बोलावा आणि ओपन मैदानावर चर्चा करावी कुठली असेल ती, आणि ती चर्चा ऑल ओव्हर इंडियामध्ये लाईव्ह दाखवावी. ज्याप्रमाणे मंत्रालयात विधिमंडळ संसद भवनामध्ये किंवा विधानसभेमध्ये आमदार खासदार प्रश्न मांडतात ते लाईव्ह दाखवतात, त्याप्रमाणे आज आमच्या महामंडळाचे 250 डेपोचे 250 भेटलेले सरकारला तुमचेच बांधव आहेत ना ते? आमचे बांधव आहेत, परंतु आमचा 100% त्यांना विरोध आहे आणि ते विरोध आहे म्हणूनच आम्ही सगळे एकत्र येऊन आज लढ्यात उतरलेलो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत शिंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आता बूस्टर डोस विषयी बोलूया आणि त्याविषयीच्या बातम्या बघूया. पण त्याआधी 2 महत्त्वाच्या बूस्टर डोस संदर्भातल्या गोष्टी त्या अशा की ज्यांचे 2 डोस पूर्ण झालेले आहेत त्यांचे 2 डोस पूर्ण झाल्यानंतर 9 महिन्यांनी हा बूस्टर डोस घेता येणार आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण बघता वेगवेगळ्या शहरांमध्ये बूस्टर डोस द्यायला सुरुवात झालेली आहे, पण त्यातही प्राथमिकतेने बूस्टर डोस दिला जाणार आहे.
बीड जिल्हा रुग्णालयामध्ये बूस्टर डोस द्यायला सुरुवात झाली आहे। सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, 60 पेक्षा जास्त वय असलेले आणि दुर्धर आजार असलेल्या नागरिकांनाच बूस्टर डोस दिला जाणार आहे। ही प्राथमिकता सगळ्या शहरांमध्ये असणार आहे। बीडच्या जिल्ह्यामध्ये मात्र 54,000 लाभार्थी आहेत। 27,349 नागरिकांना बूस्टर डोस देण्याचं नियोजन आखलं गेलेलं आहे। दरम्यान दोन्ही डोस घेऊन 9 महिने झालेले असतील अशांना सुरुवातीला बूस्टर डोस दिला जाणार आहे। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला। यामध्ये शासनाच्या गाईडलाईन प्रमाणे आजपासून फ्रंटलाईन हेल्थ वर्करसाठी हा बूस्टर डोस चालू केलेला आहे। त्याचप्रमाणे जे अबव 60 आहेत, 60+ यांच्यासाठी आहे, यांची संख्या आपल्याला जी ठरवून दिलेली आहे ती आहे 13,000। त्याचप्रमाणे आपली फ्रंटलाईन हेल्थ वर्करची जी संख्या आहे ही आहे 6,813। या लोकांना आजपासून आपण कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचा बूस्टर डोस देण्याचं चालू केलेलं आहे। तर उस्मानाबादमध्ये सुद्धा बूस्टर डोस द्यायला सुरुवात झालेली आहे। आज 10,000 जणांना बूस्टर डोस देण्याचं नियोजन प्रशासनानं आखलं। जिल्ह्यातील 12 केंद्रांवर बूस्टर डोस दिले जात आहेत। नागरिकांनी बूस्टर डोस घेण्यासाठी गर्दी केलेली होती। प्रिकॉशन डोस आपण या ठिकाणी चालू केलेला आहे। दुसरा डोस घेतल्यानंतर 9 महिन्यानं आपल्याला हा बूस्टर डोस घ्यायचा आहे। त्याच्यासाठी ऑनलाईन बुकिंग आपल्याला घरून मोबाईलवर करायचे आहे। ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर इथे येऊन आपल्या ह्या ठिकाणी डोस घ्यायचा आहे। कितवा डोस आहे तुमचा आता? माझा 2 संपून हे 3रा बूस्टर डोस आहे। हां काही तकलीफ काही त्रास? काही नाही, बिलकुल नाही। काय आव्हान करा इतर लोकांना? अवश्य घ्यायला पाहिजे त्यांनी, कारण आता पिरियड बी भरपूर झालेला आहे आणि इम्युनिटी वाढते, चांगली छानपैकी होते। तर घ्यायला काही हरकत नाही सर्वांनी, असं माझं सर्वांना अनुमोदन आहे। नाशिकमधून पुढची बातमी बघणार आहोत। भर दिवसा तरुणीचं अपहरण करण्याचा प्रयत्न झालाय। काकासोबत पायी चालत असताना तरुणीची छेड काढू तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र काकाने त्यांच्याशी 2 हात केल्यानंतर तरुणीनं आरडाओरड करायला सुरुवात केली आणि मग तिथे पोलीस आले म्हणून अपहरणाचा डाव फसला आणि पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलेला आहे। बीड जिल्ह्यात ऊस गाळपाचा प्रश्न पेटलाय। खासगी साखर कारखानदारांकडून अडवणूक केली जात असल्याचा आरोप करत या विरोधात शेतकऱ्यांनी आज बैलगाडी मोर्चा काढला। माजलगाव इथल्या जयमहेश NSL या शुगर कंपनीनं शेतकऱ्यांच्या ऊसाच्या नोंदी अडवल्याचा आरोप करत या नोंदी पूर्ववत कराव्यात आणि गूळ आणि ऊस गाळपास काढावा याकरता शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाचा हा प्रश्न सुटला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा समितीनं दिला आहे। जय महेश कारखान्याच्या विरोधात अनागोंदी जी चाललेली आहे। बाहेरचा ऊस आणला जातो जिल्ह्याबाहेरचा आणि इथला ऊस तसाच उभा ठेवतो। हजारो शेतकरी वाट बघत आहेत, त्यांचा ऊस वाळत आहे आणि इथं मात्र नोंदी उडून बाहेरच्या इकडून 10,000 रुपये हेक्टरी ऊस पैसे घेऊन ऊस आणला जात आहे। त्यासाठी आज आम्ही मोर्चा काढला होता, पण अचानक आम्ही मोर्चा 15 दिवसापूर्वी निवेदन दिलं, पण अचानक काल लॉकडाऊन झालं आणि जी नियमावली सरकारनं दिली त्या नियमाप्रमाणे आम्ही काल डिक्लेअर केलं की सरकारला सहकार्य करायचं आपण सामाजिक बांधिलकी म्हणून। कलेक्टरनं जे आदेश काढले त्या नियमाप्रमाणे आम्ही 4 लोकच गाडीत बसून बैलगाडी मोर्चा काढा आणि निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की 14 तारखेपर्यंत हे सगळं चाललेलं आहे। 15 तारखेला आम्ही थांबतो आणि 16 तारखेला मेन गेट बंद करू, बाहेरच्या गाड्या नाही आणल्या। दिवसभराच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आता वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची। आम्ही कू ॲपवर राज्यात सध्या लावलेली नियमावली पुरेशी आहे वा निर्बंध अधिक कठोर करायला हवेत का असा प्रश्न विचारला होता, ज्यावर अनेक कू ॲप युजर्सनी कमेंट केलेले आहेत। त्यातली एक कमेंट आहे विनायक वास्कर यांनी केलेली। नियमावली हिताचीच आहे, मात्र जनतेला सगळे नियम लागू हे अयोग्य आहे। ज्या राज्यात निवडणूक आहे त्या राज्यात कोरोना नाही हे रुचत नाही असं मत विनायक वास्कर यांनी मांडलंय। या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता कोरोनाचे नियम पाळायला विसरू नका। सगळे अपडेट्स बघण्याकरता यूट्यूब चॅनल news18lokmat.com ला सबस्क्राईब करा। फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।